नमस्कार. जरा चला जाऊया आपल्या विषयाकडे. अत्यंत महत्त्वाचा विषय ग्रंथालय माहितीशास्त्र. मागच्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं, मागच्या मुद्द्यामध्ये मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की ग्रंथालयाला मदत करणारे जर चळवळ कोणती असेल तर ती ग्रंथालय संघ आहेत. ग्रंथालय संघाच्या माध्यमातून ग्रंथालयाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आपण केला, परंतु दररोज प्रश्न सोडवणं शक्य नाही, म्हणून त्यासाठी कायदा केला आणि कायद्याच्या माध्यमातून प्रश्न ही मोठ्या प्रमाणावर सुटलेली आहेत. मग ग्रंथालयासाठी अशी सहाय्यभूत ठरणारी आणखीन काही कायदे आहेत का? हो, आहेत. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा कायदा आपण पाहणार तो म्हणजे बुक डिलिव्हरी ॲक्ट. एवढंच लक्षात ठेवायचं, 1954चा बुक डिलिव्हरी ॲक्ट. 1954 असं त्याला म्हणतात. त्यात नंतर बदल होत गेले आणि वेगवेगळी नाव आलीत. आता त्याला डिलिव्हरी ऑफ बुक्स अँड न्यूजपेपर ॲक्ट, बरं का, त्याला काय म्हणतात आता? डिलिव्हरी ऑफ बुक्स आणि न्यूजपेपर ॲक्ट्स असं म्हटलं गेलेलं आहे. हा 1954चा कायदा आहे. खरं तर हा सगळ्यात जुना कायदा आहे. 1867 मध्ये प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ बुक्स ॲक्ट म्हणून हा कायदा केला गेला होता. केवळ प्रेसमध्ये, प्रिंटिंग प्रेस पाहिली ना, त्या प्रिंटिंग प्रेस माध्यमातून जी पुस्तकं छापली जात होती, ती छापलेली पुस्तकं कुठंतरी जतन व्हावी या दृष्टिकोनातून तो कायदा केला गेला होता. बरोबर आहे. पण नंतर त्याच्यामध्ये बदल झाला आणि 1954 मध्ये म्हणजे हा जो कायदा आहे प्रेस अँड रजिस्ट्रेशन ॲक्ट, जो जुना कायदा आहे 1867चा, तोच आत्ताचा आपला डिलिव्हरी ऑफ बुक्स अँड न्यूजपेपर ॲक्ट 1954 हा असणार आहे. आता या कायद्याचं वैशिष्ट्य काय पहा, सगळ्यात महत्त्वाचं आहे की दी प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ बुक्स ॲक्ट जो आहे 1867चा, हा जुना कायदा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की फक्त प्रिंटिंग प्रेसमध्ये जी पुस्तकं छापली गेली होती ती जतन व्हावी या दृष्टिकोनातून तो कायदा केला गेला होता. पण जेव्हा 1954 मध्ये त्याच्यामध्ये बदल झाला, त्या कायद्यामध्ये बदल झाला आणि बदल झाल्यानंतर ग्रंथालयात जी पुस्तकं म्हणजे भारतामध्ये जी पुस्तकं छापले, कोणत्याही भाषेतली असो, कोणत्याही भाषेतली पुस्तकं, छापलेली पुस्तकं जेव्हा ती राष्ट्रीय ग्रंथालय कोलकाता आणि 4 सार्वजनिक ग्रंथालय जे शासन सांगेल अशा 4 ग्रंथालयाला ही प्रत्येक ग्रंथाची प्रत पाठवणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. यालाच म्हटलेलं आहे डिलिव्हरी ऑफ बुक ॲक्ट म्हटलेलं आहे की ज्याने जो ग्रंथ लिहिला त्याला ती प्रत पाठवणं बंधनकारक आहे. बरोबर आहे का नाही? आणि त्यासाठीच हा कायदा करण्यात आलेला आहे. दुसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की या कायद्यामध्ये 1956 1954 नंतर सुधारणा झाली, फक्त पुस्तकं होती. नंतर 56 मध्ये सुधारणा करण्यात आली आणि त्यात सुधारणा अशी झाली की फक्त पुस्तकं ही पाठवायची नाहीत, तर पुस्तकाबरोबर जी न्यूजपेपर आहेत, वर्तमानपत्र जी आहेत, ही वर्तमानपत्र सुद्धा राष्ट्रीय ग्रंथालयाला आणि 3 सार्वजनिक ग्रंथालयाला, मग एकूण 4 ग्रंथालयाला ही ग्रंथ पाठवणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे, हा 56 नुसार. ठीक आहे. नंतर काय झालं की या कायद्यानुसार संपूर्ण भारतामध्ये कोणत्याही भाषेत प्रकाशित झालेला ग्रंथ, फक्त ग्रंथच नाही, न्यूजपेपरच नाही, तर आणखी नवीन त्यात ॲड झालं. त्याच्यामध्ये काय आलेलं आहे? पॉम्पलेट्स, पत्रके. पत्रके माहिती ना? पत्रके, पॉम्पलेट्स म्हणतो आपण, जे पॉम्पलेट छापलेले असतात ना ते. नंतर नकाशे, अधिकृत जी नकाशे आहेत ती नकाशे, छापलेले नकाशे. नंतर प्रलेख, डॉक्युमेंटेशन्स आणि न्यूजपेपर यांचा समावेश 1956ला करला गेला. 54ला फक्त पुस्तकच पाठवायची होती. 54च्या अगोदर जी प्रिंटिंग प्रेसमध्ये पुस्तक छापली होती ते पाठवलं जायचं, पण 54 मध्ये पुस्तक बंधनकारक, पाठवणं बंधनकारक झालं. नंतर 56 मध्ये पुस्तकाबरोबरच पत्रके, नकाशे, प्रलेख हे सुद्धा पाठवणं बंधनकारक झालं. अशा पद्धतीनं मला तुमच्याकडे बारीक लक्ष ठेवावं लागतं, कोणी आलं का आणखी नवीन? ठीक आहे. तर ही सुधारणा झाली. पुढं नंतर काय झालं की हा कायदा जर पाहिला आपण, या कायद्याचा जर इतिहास पाहिला तर हा जुना कायदा आहे. कायद्यामध्ये 1710 मध्ये खरं तर इंग्लंडमध्ये पहिला कायदा होता हा कॉपीराइट ॲक्ट म्हणून. त्यावेळेस त्या पुस्तकासंदर्भातलं हे सगळं असायचं. या सगळ्या कायद्याचं वैशिष्ट्य काय माहिती आहे का? या कायद्याचा मूळ उद्देश काय आहे? मूळ उद्देश म्हणजे देशामध्ये सांस्कृतिक आणि बौद्धिक वारसा जो आहे तो जतन करण्याचं काम या कायद्याद्वारे होते. दुसरं काहीच नाही. कायद्याचा उद्देशच तो आहे की हे जे केलेलं आहे ना, की आपल्याला माहिती आहे की आपला सांस्कृतिक आणि बौद्धिक वारसा कुठं आहे? ग्रंथामध्ये जतन आहे. आणि ही ग्रंथ जतन करणं म्हणजे काय? सांस्कृतिक आणि बौद्धिक कायदा जतन करणं, वारसा जतन करणं असं आहे. बरोबर आहे. म्हणून
हा मूळ उद्देश आहे. या कायद्याचा इतिहास जर पाहिला तर 1710 मध्ये इंग्लंडमध्ये पहिले कायदा होता, पण नंतर 1886 मध्ये स्वित्झर्लंडमधील बर्न येथे एक कॉपीराईट संदर्भात चर्चा करण्यासाठी एक कॉन्फरन्स भरल्या गेली आणि त्या कॉन्फरन्समध्ये एक करार असा झाला, त्या कॉन्फरन्सला म्हटलेलं आहे दी इंटरनॅशनल कन्व्हेन्शन. दाखवतो का तुम्ही एक दी इंटरनॅशनल कन्व्हेन्शन फॉर द प्रोटेक्शन्स. बरं का, लक्षात घ्या, नाव जरा इंग्रजी आहे आणि मराठीमध्ये लिहायला थोडंसं अवघड आहे. ज्यांच्याकडे नसेल त्याने काय करायचं, हे जे दिसते ना ते हे स्क्रीनशॉट करून घ्यायचे, म्हणजे मग तुमच्यासाठी ते उपयोगी पडणार आहे. कारण आता लिहायला वेळ नाही आहे, आता फक्त ऐकणं फार महत्त्वाचं आहे. आणि जे जे मुद्दे तुम्हाला महत्त्वाचे दिसतात त्या त्या महत्त्वाच्या मुद्द्याच काय करायचं की तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर ही जी कॉन्फरन्स भरली होती त्याला म्हटलं होतं द इंटरनॅशनल कन्व्हेन्शन फॉर द प्रोटेक्शन्स ऑफ लिटररी अँड आर्टिस्टिक वर्क्स, याच्या संदर्भात ही परिषद आयोजित केली होती आणि याच्यामध्ये करार झाला 1886ला. बर्न याला म्हटलेलं आहे, याच जी ही कॉन्फरन्स भरली यालाच बनलेलं आहे बर्न कन्व्हेन्शन असं त्याला म्हटलेलं आहे. यालाच ही जी भरलेली आहे ना परिषद याला म्हटलेलं आहे. आणि तिथून मग जगभरामध्ये कॉपीराईट संदर्भात कायदे होत गेलेले. भारतामध्ये सुद्धा द कॉपीराईट ऍक्ट 1957चा होता आणि त्या शीर्षकाखाली 14 जून 1957ला भारतामध्ये, लक्षात घ्या, 14 जून 1957ला भारतासाठी कॉपीराईट ऍक्ट अंमलात आला गेला. कधी? 14 जून 1957ला. आणि त्यानुसार त्याच्यामध्ये भारतातील कोणत्याही भाषेतील कोणताही ग्रंथ, वर्तमानपत्रे, पत्रके याची 4 प्रती, एक सार्वजनिक ग्रंथालय, एक राष्ट्रीय ग्रंथालय. राष्ट्रीय ग्रंथालय कुठे भारताचं? हा यस, कोलकात्याला. भारताचं राष्ट्रीय ग्रंथालय कोलकात्याला. कोलकात्याला एक पाठवणं बंधनकारक आहे. त्याचबरोबर ज्या 3 सार्वजनिक ग्रंथालय जे शासन सांगेल त्या 3 सार्वजनिक ग्रंथालयाला याची प्रत पाठवणं बंधनकारक झालेलं आहे. फार याच्यामध्ये नंतर फार बदल होत गेलेले. 1882, 84, 92, 94, 99, 2012 पर्यंत त्याच्यात बदल होत गेलेले, वेगवेगळे बदल होत गेलेले आहेत. आणि आज या कॉपीराईट संदर्भातलं सगळ्यात महत्त्वाचं काम भारतामध्ये चाललेलं आहे की या कॉपीराईटच्या माध्यमातून सगळी ग्रंथ, बौद्धिक आणि सांस्कृतिक वारसा जतन केला जातो. याचं मूळ आणखीन कारण आहे, हे कॉपीराईट कायदा येण्यामागचं आणखीन कारण आहे की डुप्लिकेशन जे व्हायचं, तिथे डुप्लिकेशन टाळण्यासाठी फार महत्त्वाचा हा कायदा आलेला आहे. म्हणजे एखाद्यानं पुस्तक लिहिलं, त्या पुस्तकाचं नाव बदलायचं, बरोबर आहे. समजा अनिल लहाने लिहिलं ग्रंथालय आणि माहितीशास्त्र, लेखक अनिल लहाने, बस त्याची झेरॉक्स काढायची, त्याची प्रिंट करायची आणि त्याचं नाव खाली टाकून द्यायचं, सुधीर. बरोबर आहे का नाही? चालते का? नाही. म्हणून ते टाळायचं असेल, म्हणून ते टाळण्यासाठी ही कॉपीराईट ऍक्ट आलेला आहे. आता या कॉपीराईट ऍक्टचे निकष काय आहेत, संरक्षणाचे निकष काय आहेत? तर याच्यामध्ये पहिलं निकष जो आहे की या जर तुम्हाला जर कायद्याचं संरक्षण मिळायचं असेल तुमच्या लिखाणाला, तर ते तुमचं लिखाण मूळ पाहिजे. म्हणजे कुठून तोरून आणलेलं, कॉपी पेस्ट केलेलं असं नसावं, ते तुमचं मूळ असलं पाहिजेत. हा सगळ्यात महत्त्वाचं, बरोबर आहे. नंतर दुसरं महत्त्वाचं आहे की कॉपीराईट या कायद्यामुळे काय होणार आहे की कॉपीराईटमुळे निर्मात्याचा विचारधन जे आहे त्याचं संरक्षण होणार आहे. एवढंच नाही तर त्याला आर्थिक फायदा होणार आहे. एखाद्याचं पुस्तक काढलं असेल त्याला रॉयल्टी मिळते आणि त्या रॉयल्टीच्या माध्यमातून त्याला पैसा मिळत असतो. आज जगामध्ये अनेक पुस्तकं अशी आहेत की जी जागतिक लेवलवर विक्रम केलेली पुस्तकं आहेत आणि त्या पुस्तकाच्या माध्यमातून त्या लेखकाला रॉयल्टी मिळत असते. पण त्या पुस्तकाचं डुप्लिकेशन झालं आणि दुसऱ्यांनी छापलं, मग त्याला ती रॉयल्टी मिळेल का? नाही, त्याला ती रॉयल्टी मिळणार नाही. आणि म्हणूनच त्याला ती रॉयल्टी मिळणार नाही आणि म्हणून त्यासाठी हा कॉपीराईट कायद्याचं जे हे निकष आहे हे महत्त्वपूर्ण आहे. नंतरचं आहे सगळ्यात महत्त्वाचं की कॉपीराईटमुळे निर्मात्यांना आर्थिक व नैतिक हक्क प्राप्त होणार आहे. तुमचं असेल बघा, तुम्ही पुस्तक जर पाहिलं तर त्या पुस्तकाच्या जे टायटल पेज आहे त्या टायटल पेजच्या मागच्या बाजूला तिथं दिलेलं असते कॉपीराईट, सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन असं लिहिलेलं असतं. पाहिलं ना तुम्ही? हा, तेच सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन असं सीम असते
एक याच्यामध्ये आणि गोल असं सर्कल असते आणि त्याच्यामध्ये सी लिहिलेलं असते कॉपीराईट. तर हे आर्थिक आणि नैतिक त्याचा फायदा व्हावा हे आहे. पण एवढंच नाही, पण जर जर एखाद्या वाचकाला त्या पुस्तकातला जर काही मजकूर घ्यायचा असेल तर घेता येतो. त्याला म्हटलेलं आहे फेअर यूज. या संकल्पनेअंतर्गत वापरकर्त्यास आपल्याला जर काही मजकूर वापरायचा असेल तर तो वापरता येतो, पण त्याचा संदर्भ द्यावा लागतो की हा मजकूर मी या या पुस्तकातून घेतलेला आहे. जर तुम्ही तो मजकूर दिला नाही याचा अर्थ तुम्ही त्या पुस्तकाची चोरी केलेली आहे. तुम्हाला या कायद्यानुसार शिक्षा सुद्धा होऊ शकते. इतका महत्त्वपूर्ण आहे. आणि आज आपण पाहतो आहोत की प्रत्येक गोष्टीमध्ये काय झालेलं आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये आज डुप्लिकेशन आलेलं आहे. कोणी कोणाचाही सुविचार लिहितो, सगळ्यांनी चांगले वागावे. सुविचार वेगळ्याच नाव त्याच्या खाली नाव नागेश. बरोबर आहे. स्वतंत्र माझा जन्मसिद्ध हक्क आहे, मी मिळविणारच. खाली आशिष गवळी. बरोबर आहे का नाही. आकाश भुजंग हे असं येत राहते. बरोबर आहे ना. हे सगळं होत राहते. हे टाळण्यासाठीच कॉपीराईट ऍक्ट आहे. ठीक आहे, कळालं. आता त्याच्याच पुढची पायरी जाऊया. आणि पुढची पायरी आहे बौद्धिक स्वामित्व हक्क. त्याला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स असं म्हटलेलं आहे. अत्यंत महत्वाचा कायदा आहे हा कायदा अत्यंत महत्वाचा कायदा आहे. मानवी बुद्धीद्वारे जे निर्माण झालेली कोणतीही गोष्ट असेल ना तर त्याला म्हटलेलं आहे बौद्धिक स्वामित्व हक्क. तुमचे विचार तुमचेच असतात. बरोबर. ते दुसरं चोरू शकत नाही. आणि ते जर चोरत असेल तर त्याच्यावर बंधनं यावीत म्हणून हे आहेत. म्हणून हे कायदे तयार झालेले आहेत. बरोबर आहे. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी फक्त पुस्तकासंदर्भात नाही, वेगवेगळ्या गोष्टी आहेत. भारतामध्ये वेगवेगळ्या गोष्टी असतात आणि त्या वेगवेगळ्या गोष्टी जतन करणं फार गरजेचं आहे. मग आता याच्यामध्ये काय आहेत, याच्यामध्ये तुम्हाला कॉपीराईट आणि औद्योगिक संपदा असे दोन घटक तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. कॉपीराईट आणि औद्योगिक संपदा, इंडस्ट्रियल प्रॉपर्टीज, असं या दोन गोष्टी समावेशामध्ये होतो. मग आता कॉपीराईटमध्ये काय काय येते, बौद्धिक IPR म्हणतात शॉर्टकटमध्ये. काय म्हणतात लक्षात ठेवा, IPR. या IPR मध्ये काय काय दिलेलं आहे. IPR मध्ये तुम्हाला काय काय दिलेलं आहे ते आपण पाहणार आहोत. याच्यामध्ये दिलेलं आहे वाङ्मयीन. सगळ्यात महत्वाचं वाङ्मयीन कलाकृती. वाङ्मयीन म्हणजे लिटरेचर्स. सगळ्यात चोरी तिथं होते साहित्याची. आज तुम्ही कोणतीही कविता घ्या, बरोबर आहे, हंबरून वासराला, कविता दुसऱ्याचीच आणि सांगतो तिसराच. बरोबर होते ना असं. म्हणून वाङ्मयीन कलाकृती. मग या वाङ्मयीन कलाकृतीमध्ये कादंबरी, नाटक, कविता असतील, ह्या सगळ्या ह्या कॉपीराईट ऍक्ट मध्ये येतात. लक्षात घ्या, हे तुमचं वैयक्तिक आहे. कादंबरी तुम्ही तुमच्या डोक्यातून तुमच्या विचारातून लिहिलेली आहे, याच्यावर दुसऱ्याचं बंधन नाही. बरोबर आहे. हे तुमचं स्वतंत्र आहे, हे तुमचे स्वतंत्र विचार आहेत. नाटक लिहिलं असेल हे तुमचं लिखाण आहे, कविता लिहिली असेल हे तुमचं लिखाण आहे. पण त्याला दुसरं, आज या व्हॉट्सअपच्या माध्यमातून एवढा सत्यानाश झालेला आहे की आज कोणतंही उचलली तिकडली कॉपी इकडे पेस्ट, तिकडची कॉपी उचलायची इकडे पेस्ट करायची. किती गोंधळ होतात माहिती. एका मित्राने बायको त्याची सर्व्हिसला होती, तिची बदली झाली आणि ती दुसऱ्या गावी गेली. आता बदली झाल्यामुळं ती त्या गावी गेली आणि त्या गावी गेल्यानंतर तिने मेसेज केला. काय मेसेज केला, हा 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 इथलं वातावरण छान आहे, मी व्यवस्थित पोहोचली, इथलं वातावरण छान आहे आणि आता मी तुम्हाला लवकरच या ठिकाणी बोलून घेणार आहे. तिने मेसेज पाठवला. बरोबर आहे की नाही. नवऱ्यानं तो पाहिला, अरे वा व्यवस्थित. मग मित्राचं अभिनंदन करायचं होतं. मग मित्राचं अभिनंदन करण्यासाठी त्याला दुसरं काही सापडलंच नाही. त्यानं उचलला तो आलेला मेसेज, उचलला आणि दुसऱ्या मित्राला पाठवला. पण नेमकं काय झालं होतं की त्याची बायको नेमकीच वारली होती आणि आता तो त्याला मेसेज गेला. आता काय झालं, त्याच्यात मेसेज बदलेलं होतं की मी सुरक्षित पोहोचली. बरोबर आहे, मी सुरक्षित पोहोचली, मी सुरक्षित पोहोचलेली आहे असं त्यात लिहिलेलं होतं. आता काय करायचं मग, आली का नाही अडचण, अडचण आली ना. मग अशा वेळेस
आवाज येतो? हा हा. अनम्यूट झालं होतं, बटन दबल्या गेलं होतं, त्याच्यामुळं थोडंसं झालं. काय हरकत नाही, आपण जाऊया. कुठपर्यंत आलो? कुठून आवाज नाही आला तुम्हाला? कॉपीराईट पासून? कॉपीराईट पासून का? IPR, बौद्धिक, बरोबर आहे, स्वामित्व हक्क म्हणून आहे, कायदा आहे. त्याच्यामध्ये काय काय येते तर पहिलं येतं कॉपीराईट आणि दुसरं औद्योगिक संपदा, इंडस्ट्रीयल प्रॉपर्टीज. आता कॉपीराईटमध्ये काय येते? वाङ्मयीन कलाकृती. याच्यामध्ये कादंबरी, नाटक, कविता. मी सांगितलं विनोद ऐकू आला तुम्हाला? नाही ना? परत सांगू? बरं, परत सांगतो. कॉपीराईट ऍक्टमध्ये काय झालं? कॉपीराईट ऍक्ट एवढं आता वाढत गेलेलं आहे. काय त्याचं कारण? काय? कथा, कादंबरी असेल, कविता असेल, दुसऱ्याची कविता उचलतो ना आपण आपल्या नावावर पेस्ट करतो, बरोबर आहे, आणि मग त्याला लाईक मिळत, अरे वा, व्हेरी गुड व्हेरी गुड, सुधीर खुश आणखीन. पण सुधीरला माहिती सुधीरची नाही, दुसऱ्याची कविता आहे. बरोबर आहे का नाही? मग ही बंधन कुठे आलं पाहिजे? अहो, एकदा असं झालं, एका मित्रानं एका मित्रानं एका मित्राची पत्नी सर्व्हिसला होती आणि त्या मित्राच्या पत्नीचं बदली झाली दुसऱ्या गावी. ती गेली आणि गेल्यानंतर तिने मेसेज केला नवऱ्याला की मी सुरक्षित पोहोचलेली आहे, मी सुरक्षित पोहोचली, बरोबर आहे, आणि काळजी नसावी, इथलं वातावरण फार सुंदर आहे आणि मी लवकरच तुम्हालाही बोलून घेणार आहे. ठीक आहे, असं सगळेजण म्हणतात. आणि मग तो मेसेज पाठवला. पण गड्यानं पठ्ठ्यानं काय केलं? गडबड वाचला आणि एका मित्राचं अभिनंदन करायचं होतं, त्यानं मित्राचं अभिनंदन ज्याचं करायचं होतं त्याला पाठवलंच नाही आणि दुसऱ्याच मित्राला फॉरवर्ड झाला. असं भरपूर वेळा तुमच्या बाबतीत झालं असेल आणि फॉरवर्ड झाला. पण नेमकं काय झालं? ज्याला फॉरवर्ड झाला त्याची बायको नेमकीच वारली होती आणि वारली आणि घरी येऊन ती नेमकंच कार्यक्रम झाला आणि घरी येऊन बसले ते बसले आणि त्याने मोबाईल पाहिला तर मोबाईलवर मेसेज दिसला आणि त्या मेसेजमध्ये लिहिलं होतं, काळजी नसावी, मी सुरक्षित पोहोचली, इथलं वातावरण चांगलं आहे आणि लवकरच तुम्हाला बोलून घेणार आहे. बाबा तिथंच गायब झाला ना. अशा गोष्टी होतात गमती जमती. मग हे कॉपी पेस्टचं आहे, म्हणजे याच्यावर कुठंतरी नियंत्रण यावं म्हणून ही कॉपीराईट ऍक्ट आलेला आहे. ठीक आहे, पुढे जाऊया आणि पुढचं पाहूया मुद्दा याच्यामध्ये सादरीकरणाच्या कला. तुम्ही विनोद म्हणता, आपण वेगवेगळे विनोद असतील, बरोबर आहे, भारुड असेल, हे सगळं सादरीकरण जे केलं जाते ते सादरीकरणाला सुद्धा आता कॉपीराईट आहे. जसं निरंजन भाकरेने जे भारुड सादर केलं, कोणतं ते, बुरगुंडा होईल बया तुला ग, बुरगुंडा होईल, ते जे झालं सादर, ते दुसऱ्याला नाही करतायत, त्याची परवानगी घ्यावं लागते, कारण ते त्याचं आहे, क्रिएशन आहे, ते त्याचं सादरीकरण आहे. तुम्ही एक आणखी नाटक पाहिलं होतं का, वराड निघाला लंडनला, त्याचा प्रयोग दुसऱ्याला नाही करतायत, ते लक्ष्मण देशपांडेचं होतं, ते त्यालाच करतायत, दुसऱ्याला नाही करतायत, बरोबर आहे. म्हणून ह्या सादरीकरणाच्या कला ह्या सुद्धा आता कॉपीराईटमध्ये आलेल्या आहेत. वेळ फार कमी आहे, ती दाखवतोय आणि त्याच्यामुळं आपल्याला थोडंसं फास्ट जावं लागणार आहे. पुढचं आहे फिल्म्स, संगीत रचना. लक्षात घ्या, पिक्चर पिक्चर जे आहेत, तो पिक्चर तुम्हाला डाउनलोड करून पाहता येत नाही, पायरेसीमध्ये येते ते, बरोबर आहे. संगीत तुमचं गाणं आहे, तुम्ही जर गाणं दुसऱ्याचं उचललं आणि तुमचं गाणं म्हणून जर वापरलं चालत नाही, ते कॉपीराईट ऍक्टमध्ये अटकले जाते आणि त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. नंतर एवढंच नाही, चित्रकला, फार सुंदर सुंदर चित्रकला आहेत, त्या चित्रकला काहीच नाही, ते चित्र काढायचं आणि खाली नाव टाकायचं पेंटर नागेश. चालते का? असं नाही चालत, पेंटर नागेश चालत नाही. गौरव आला आता, पेंटर नागेश चालत नाही. मग हे सगळं थांबवायचं असेल तर त्यासाठी कॉपीराईट ऍक्ट आहे. एवढंच नाही, चित्रकला, छायाचित्रकला, फोटोग्राफी जे असतं ते फोटोग्राफी, शिल्पकला, हे सुद्धा फार महत्वाचं आहे. स्टॅच्यू, बरोबर आहे, याने बनवलं, याचं नाव टाकलं दुसऱ्यानंच, चालत नाही. तर हे सगळं, या सगळ्या गोष्टीवर जर आळा बसवायचा असेल तर त्यासाठी कॉपीराईट आहे, IPR आहे, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, फार महत्वाचा आहे, राईट्स. आणि हे महत्वाचं आहे. याच्या माध्यमातून तुम्ही केलेल्या नाटक असेल, कविता असतील, कादंबरी असेल, तुम्ही सादरीकरण केले असेल, एखादी कादंबरी लिहिली असेल, यांना या कायद्यानुसार संरक्षण मिळते, म्हणून फार महत्वाचं आहे. आणि हेच कॉपीराईट ऍक्ट संदर्भातल्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता दुसरं आहे
दुसरा जो प्रकार आहे बौद्धिक याचा इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीचा तो म्हणजे औद्योगिक संपदा, इंडस्ट्रीयल प्रॉपर्टीज. आता याच्यामध्ये काय काय येते इंडस्ट्रीयल प्रॉपर्टीमध्ये सुद्धा, हा ते सुद्धा आहे. हो, काय याच्यामध्ये पेटेंट्स. पेटेंट्स माहिती आहे का? मागेंतरी तुम्हाला एक बातमी आली होती, कोणीतरी पाण्यापासून पेट्रोल बनवतोय, त्याला पेटेंटसाठी त्यानं अप्लाय केलं होतं, मिळालं नाही. मग एखादी कलाकृती तुम्ही जे बनवलेली असते त्याच्यावर तुमचा हक्क असतो, त्याला म्हणतात पेटेंट्स. शासनाच्या माध्यमातून तुम्हाला मिळेलं असते, ते तुमचंच आहे. ट्रेडमार्क्स. ट्रेडमार्क्स बरोबर आहे. बाटा, ओप्पोचा सिम्बॉल येतो, बरोबर आहे, तो सिम्बॉल दुसरा नाही वापरू शकत. ट्रेडमार्क्स त्याचाच आहे, ठरलेला आहे, आणि ते कॉपीराईट ॲक्टनुसार आहे, त्याचं रजिस्ट्रेशन झालेलं असते, आणि त्यामुळं तो ट्रेडमार्क्स दुसऱ्याला वापरता येत नाही, दुसऱ्याच्या सिम्बॉल म्हणून वापरता येत नाही. फार गरजेचं आहे, बरोबर आहे. म्हणून ट्रेडमार्क्स हे सुद्धा याच्यामध्ये येते. नंतर पुढं काय आहे, पुढचा मुद्दा आहे इंडस्ट्रीयल डिझाईन्स. डिझाईन्स असतात वेगवेगळ्या, बरोबर आहे, वेगवेगळे, आणि हे इंजिनिअरिंगच्या बाबतीत फार महत्त्वपूर्ण आहे. एखाद्या बजाज कंपनीनं बनवलेलं डिझाईन आहे, हमारा बजाज, ती डिझाईन दुसऱ्याला नाही वापरतायत, ते त्याचा काय, बरोबर आहे. आणि याच्यावर संरक्षण होण्यासाठीच हे इंडस्ट्रीयल प्रॉपर्टीज या कायद्याअंतर्गत हे सगळं त्याचे संरक्षण केलं जाते. नंतरचं आहे जिओग्राफिकल इंडिकेटर्स. हे काय, ही काय भानगड आहे जिओग्राफिकल इंडिकेटर्स? हां, जिओग्राफिकल इंडिकेटर्स हे काय भानगड आहे, नाही माहिती? जिओग्राफिकल म्हणजेच आंबा. कोणता आंबा सगळ्यांना आवडीचा आहे? हापूस आंबा. हापूस, बरोबर आहे, रायगडचा हापूस झालं. चप्पल वापरतो आपण, कोल्हापुरी चप्पल. कशाचं उदाहरण आहे? हा, हे त्याचंच आहे, जिओग्राफिकल इंडिकेटर्स म्हणतात त्याला, बरोबर आहे की नाही? कोल्हापुरी चप्पल ती दुसऱ्याला नाही वापरतायत, कोणीही बनवायची म्हणायची कोल्हापुरी चप्पल नाही, त्याचा ट्रेडमार्क्स आहे, त्याचं जिओग्राफिकल इंडिकेटर्स आहे, बरोबर आहे. पैठणी कुठली? येस, पैठणची पैठणी. हे सगळं याच्यामध्ये येते आहे. नंतर आहे प्लांट व्हरायटीज. पा, आजही प्रयोगशाळेमध्ये नवनवीन जाती, धान्याच्या नवनवीन जाती येत आहेत. तांदूळ याच्या नवनवीन व्हेरायटी लागल्या, HMT या कंपनीने तयार केलेलं आहे. प्लांट व्हेरायटीज आहे ही, त्यांनी तयार केलेली आहे, म्हणून त्याच्यावर त्याचा हक्क आहे, बरोबर आहे. आणि हे सुद्धा दुसऱ्याला वापरता येत नाही. नंतरचं पुढचं पाहूया, इंटिग्रेटेड सर्किट्स. बरोबर आहे की एखाद्या ठिकाणी जर तुम्ही एखादी गोष्ट बनवलेली आहे, एखादा घटक बनवलेला आहे, आणि तो घटक बनवलेला तुमचा आहे हे जेव्हा सिद्ध होते तेव्हा त्याच्यावर दुसऱ्याला हक्क सांगता येत नाही. आणि त्याच्यासाठी ह्या सगळ्या औद्योगिक इंडस्ट्रीची निगडीत असणाऱ्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. जर हे नसतं तर कोणी कोणाची डिझाईन घेतली असती, सुरू झालं असतं नवीन नवीन ओप्पो हा त्याच कंपनीचा, दुसऱ्याला बनवता येत नाही, बरोबर आहे. सॅमसंग दुसरा बनवता येत नाही, त्याचंच आहे, त्याच व्यक्तीला बनवता येते. ह्या सगळ्या त्याच्यामध्ये आलेल्या गोष्टी आहेत. ठीक आहे, कळालं? हे बघा, कोका कोला दुसरा बनवलं का? हे सिम्बॉल दुसरा वापरू शकेल का? तुम्ही एखादं काहीतरी कॉफी बनवायची, बॉटलमध्ये भरायची आणि त्यावर लेबल लावून द्यायचं कोका कोला, चालेल का? नाही चालणार, तुमच्यावर कारवाई होईल. तुमच्यावर दंडात्मक कारवाई करून तुम्हाला जेलमध्ये सुद्धा पाठवलं जाऊ शकते, लक्षात घ्या. म्हणून चालणार नाही. ठीक आहे, हे बघा टाटा, आता हा सिम्बॉल आहे, बरोबर आहे, हे ट्रेडमार्क आहे, दुसरा वापरता येईल का? नाही वापरता येणार, हा तेच वापरणार आहे, बरोबर आहे. ही पैठणी कुठली? पैठणची पैठणी. आता हे जे नक्षीदार काम झालेलं आहे, बरोबर आहे, संपला वेळ.